तर्फे तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य इच्छा आणि अपेक्षा बाळगतो। त्यांच्या पूर्तीसाठी एडीचोटीचा जोर लावला जातो। कित्येक वेळा तर ते धडपणाचे रौद्र रूप धारण करते। मला यशप्राप्ती होईल का नाही, सगळे काय विचार करतील, मायबाप मित्र काय म्हणतील, नातेवाईकांचे टोमणे कसे थांबतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकटा जीवाला आत्मविश्वास ढासळून एका नवीन आजाराच्या बळी पडते। लोकांच्या काय अपेक्षा असतील याच्याशी झुंजताना आपण स्वतःला जगावेगळे पाडतो। याच आयसोलेशनमुळे ते स्वतःचे अस्तित्व नाहीसे समजतात। टू द वर्स्ट एंड बहुतांश लोक स्वतःलाच प्रत्येक अडचणीचे संभव कारण समजतात आणि नको ते नुकसान स्वतःला करून घेतात। काही तर जीवनाचा अंतच या अडचणीचा उपाय समजतात। असे लोक मेहनत करत नाहीत असे नव्हे, मात्र त्यांनी खचून जायचं काहीच कारण नाही। आय थिंक जिंदगी ना मिलेगी दोबारा एक खरं चांगली मूवी होती। का असं काय आहे त्या? मुझे तो नहीं पसंद आया। तू पाहिली तरी आहे का ती फिल्म? येल्लो बघितले आहे म्हणून तर मी कमेंट करतोय। हा लाईक चांगली आहे, बट जुने मूवीज त्या बाबतीत जास्त मीनिंगफुल होते। ओए ओए हे बघा कितना ऑसम है, लाइक ये होती है फिल्म्स। क्या है दिखा? बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। मुझे ये एक्टर बहुत पसंद है, देवानंद। देवानंद कौन? अबे दाखवला ना आता, बाबू मोशाय वाला। अरे ते फिल्मचं नाव आहे आनंद। अरे वो मालूम है रे, मैं एक्टर की बात कर रहा, देवानंद। वाह वाह वाह, अबे ढक्कन तो राजेश खन्ना है। अच्छा अरे काही असो, लाईक हे ऐका, फ्रॉम जिंदगी ना मिलेगी दोबारा। ऐका, जब जब दर्द का बादल छाया, जब गम का साया लहराया, जब आंसू पलकों तक आया, जब ये तन्हा दिल घबराया। ओए ओए ओए, रिझल्ट आला, चेक करा। अरे माझं लॉगिन नाही होते। निघालो, ऑल क्लिअर निघालो मी। वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स। तू तुझा फोन स्विच ऑफ करून परत ऑन कर बरं। ऑल क्लिअर, खुश। आणि पॉइंटर 7.2। अरे सेम यार। परत लॉग आउट करून लॉग इन करून बघ सावी। अरे सोडा ते रिझल्ट, काही नाही होत। चला कॅन्टीन मध्ये जाऊन चहा पिऊन घेऊ। थांबा, आधी मला घरी फोन करू द्या, मी माझा रिझल्ट सांगते। खूप दिवसांपासून विचारत होते। चला काहीतरी खाऊन येऊ। नाही, एक काम करा, तुम्ही जा, मला थोडं काम आहे, मी भेटते तुम्हाला नंतर। बाय। परीक्षेचा निकाल आला। सुदैवाने सावीचे सर्व मित्र पास झाले, परंतु दुर्दैवाने सावी एकही विषय पास होऊ शकली नाही आणि याच तणावात ती आपल्या रूममध्ये गेली। आणि काय झालंय, इतकी पॅनिक का करत आहेस? काही नाही अगं, चेक करत होते नेमकं काय चुकलं असेल। ते सगळं सोड, हे बघ आपण ही मूवी बघूया आज। नाही यार, माझी ना इच्छा नाही आहे, सॉरी, तू बघून घे। ए चल, काय तू पण मूड स्पॉइल करतीये, खरंच मस्त मूवी आहे। तुला समजत आहे का तू काय बोलत आहे ते? माझ्या इथे बॅग लागून आहे आणि तुला मूवीची पडलेली आहे। तुला कसं कळणार आहे? शेवटी माझेच नोट्स वाचून तर तू टॉप केलंय ना। तुला खरंच असं वाटतंय माझ्याबद्दल? मी तुझा मूड चांगला व्हावा म्हणून तुला फोर्स करत होती आणि तू असा विचार करतेस? आणि हो, नोट्स तुझे होतो म्हणून काय झालं? अभ्यास तर मीच केला ना। नोट्स लिहून जर झाला असतं ना तर तू पण पास झाली असती। व्हॉट एव्हर इट इज, बट रियालिटी तर ही आहे की यू आर फेल अँड बी दॅट वे। आय डोंट केअर एनीमोर। अरे जा कुठे जाते तर? आय ऑल्सो डोंट केअर। एक एक्झाम नाही डिसाईड करणार आहे व्हॉट आय एम, आणि मी तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईन। जस्ट वेट अँड वॉच। सावी, बाळा कशी आहेस? हे बघ आदित्य काय म्हणतो। हॅलो दी। हॅलो हा बोल ना, ऐकते। हॅलो दी, माझ्या स्कूलचा रिझल्ट आला, मी क्लासमध्ये सेकंड आलो। अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स आधी। एक ड्रॉइंगची कॉम्पिटिशन होती, त्यामध्ये मी सीनरी काढली, हिमालय पर्वत। हॅलो दी। हा चांगलं आहे ना, छान एकदम। मला फोटो पाठवशील हा ड्रॉइंगचा? हां चालेल, हे घे, पप्पांशी बोल। हॅलो बेटा, कशी आहेस तू? कसं काय चालू आहे सगळं? एकदम मस्त। काय झालं बेटा, तब्येत बरोबर नाही आहे का तुझी?
नाही बाप्पा, असं काही नाही. आता जस्ट कॉलेजवरून आले ना, तर थोडी थकून गेली होती. अच्छा अच्छा. आणि तुझा रिझल्ट लागला का? हॅलो. हा बाप्पा, नाही लागायचं आहे अजून. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. तू रेस्ट कर. हा बाप्पा, ठेवते मी फोन. सावीच्या आयुष्यात तशा बऱ्याच छान गोष्टी होत्या. एक घट्ट मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप, ज्यामुळे तिचं कॉलेजमध्ये मन रमायचं. पण अचानक सगळं सुटत जायला लागलं. कारण आज 2-3 दिवस झाले सावी कोणाशीच जास्त बोलत नाही. ती तिच्या रूममध्ये बसून एकटी त्या विचारांच्या वजनाचं दडपण घेऊन एका ठिकाणी बसून आहे. सावी स्वतःच्याच विचारांच्या गुंत्यात एवढी गुंतत चालली, जे विचार थांबत नाही. एन्झायटी, डिप्रेशन, नेमकं हे असतं काय? तुम्हाला वाटत असेल पुन्हा सुरू झाला या एन्टायटल्ड, इन्सिक्युअर जनरेशनचं रडगाणं. तुमची चूक नाही आहे, मला सुद्धा असंच वाटायचं. पण जेव्हा घरापासून दूर येऊन अकॅडमिक्स खराब, मैत्री सुटत गेली, हातातून सगळं रेतीप्रमाणे निसटत गेलं, नाही म्हणजे कुठला आवाज नाही आला, जसा हाड तुटल्यावर येतो ना, तर काही दिसलं जेव्हा ॲक्सिडेंटमध्ये वाहणारं रक्तस्राव. मी चिंता सतावत होती. रात्री झोप येणं बंद, हळूहळू बेडवरून उठणं सुद्धा बंद झालं. भूक नाही लागायची, का रडत आहे याचं भान नाही. तर जेव्हा मलाच उत्तर नाही माहीत, तर मी तुम्हाला कसं समजावू शकते? पण कधी कधी त्या लकी लोकांना एक चान्स तर मिळतोच, ज्यात त्यांना हे तर कळून जाते की आई. अचानक दार वाजते आणि सावीच्या विचारांची तंद्री तुटून सावी अचानक उठून बसते. कोण आहे? बेटा मी. दार उघड. काय झालंय बाळा? दार उघड. अरे आई, बाबा, तुम्ही या ना, बसा. अचानक कसं काय येणं झालं? अरे तुझी रूममेट कुठे गेली? ते सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या ना, म्हणून घरी गेली ती असं काय. अच्छा, तू नव्हती येणार का घरी? नाही, थोडा अभ्यास बाकी होता. थांबा, पाणी आणते तुम्हाला. अरे तुझा रिझल्ट आला ना? बाबा, मी तुम्हाला सांगणारच होते. आई, माझं मन नाही लागत आहे इथे. मला नाही राहायचं इथे. मला इथे काहीच जमत नाही आई. माझ्या डोळ्यासमोर माझ्या हातातून सगळं निसटत चाललंय. तुझी नेहमी फर्स्ट असणारी मुलगी इथे येऊन साधी पास सुद्धा नाही होऊ शकत आहे. सगळं संपायच्या आत मला इथून घेऊन जा प्लीज आई. मी नाही राहू शकणार आहे इथे. शांत हो बाळा. आई, मी नाही राहू शकणार आहे इथे. सावी बाळा, शांत हो. सगळं ठीक आहे. आधी रडणं बंद कर. सावी, हे घे पाणी पी. उठून बस. सावी, हे बघ माझ्याकडे बघ. रडू नकोस. ये बेटा, बस इथे. मला नाही जमत अभ्यास. माझं काहीच नाही होऊ शकणार इथे. आय एम अ लूजर. शांत हो बाळा, काहीच नाही झालं एवढं. आम्ही आलो आहे ना, सगळं ठीक आहे, अगदी आधीसारखं. मला तर खरंच आनंद होतोय. बाबा, काय बोलताय तुम्ही? अगं खरंच, अगदी खरं बोलतोय मी. खरं तर तुझा हे रिॲक्शन यामुळेच आहे ना, की तुला आतापर्यंत लाईफमध्ये कधी फेल्युअर सोबत डील करण्याची गरज पडलीच नाही. तुला आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत यशच मिळालं आहे, म्हणून तुला अपयशासोबत कसं डील करायचं हे कल्पनाच नाही. पण आनंद मला या गोष्टीचा होतोय की तुला अपयश, फेल्युअर पासून कसं डील करायचं हे आता कळेल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, व्हॉट एव्हर यू डू, तुझी फॅमिली तुझ्यासोबत आहे, नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला तर फक्त एका ब्रेकची गरज आहे. त्यानंतर तू पुन्हा एकदा अभ्यासाला लागलीस ना, मी गॅरंटी देते की तुला यश नक्की मिळेल. यू विल पास विथ द बेस्ट मार्क्स. आई, बाबा, सॉरी. खरंच माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागलाय ना, आय एम रिअली सॉरी.
सावीचे आई बाबा स्वतःही टीचर होते. त्यांना त्यांच्या कलिग्सकडून सावीच्या स्थितीबद्दल माहिती मिळते आणि ते हा सगळा प्रकार समजूतदारपणे घेतात. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है. जो तुझसे लिपटी है बेड़िया, समझने इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघला के बना ले इसको शस्त्र तू. चरित्र जब पवित्र है तो क्यों ये दशा तेरी, ये पापियों का हक नहीं कि ले परीक्षा तेरी. जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है. चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कपकपाएगा, अगर तेरी चुनर गिरी तो भूकंप भी आएगा. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल मेरे वजूद की समय को भी तलाश है.